हमें आपको लग रहा है कि वो दुनिया से चले गए, लेकिन मैं बताऊं, जो विचारधारा है अजर और अमर है और आगे रहेगा। ज्यादा कुछ न कहते हुए, लगभग मेरे से करीबन 4 साल बड़े थे वो, मेरे बड़े भाई थे। 66 साल उम्र लगभग, क्योंककि मुझे पता चला कि 30/1/2026 तो आज है ही है, और इनका जो जन्म था 11 मार्च 1959 रहा है। तो कैलकुलेशन के हिसाब से 66 साल उम्र रही है, तो हमसे 4 साल बड़े। और एक बच्चा और एक बच्ची। बच्चा आपके सामने ही है, और बच्ची दरअसल शायद यहाँ नहीं आ पाई है। एक रीति रिवाज और परंपरा है कि महिलाओं को अस्पताल में नहीं जाना चाहिए, लेकिन हमारे लिए दुख की बात है, आज बच्चियां फाइटर ट्रेन से लेके देश चला रही हैं। आना चाहिए, नो डाउट। आज हमारे आपके बीच नहीं है, एक पहिया निकल चुका है, अब रही है माँ। अब बच्चे और बच्ची दोनों का फर्ज बनता है, और जितने लोग यहाँ आए हैं सारे के सारे लोग इस परिवार के हित चिंतक हैं। शुभ चिंतक आएंगे जाएंगे, जितने लोग यहाँ आए हैं सारे के सारे हित चिंतक हैं। और जो लोग यहाँ आ गए, आपने अपना समय दिया, आप वक्त दिए, उसके लिए इनका पूरा परिवार आपका आभारी रहेगा। धन्यवाद। थैंक यू, थैंक यू, थैंक यू। ह्या सोडूया ना, हे ह्या सोडूया ना। मी दोन आम्ही 2 जन इधर से पकड़िए, 2 जन इधर से। यस, बहुत सही, एकदम सही है सर, एकदम सही है, एकदम सही सलामत आप लोगों ने रखा। ये धागा निकाल दीजिए सर। हमारे आपके बीच में माननीय दीपक चौहान, दीपक शिवराम चौहान जी नहीं रहे, इस बात का दुख है। टाइम कितना हुआ? 7:17 7:17 ना। इस समय मिला जुला करके घड़ी के टाइम से 7:17 हुआ है, और सुबह में तकरीबन 7:30 बजे के आसपास हमारे आपके बीच नहीं रहे, और करीबन मिला जुला के 12 घंटा हुआ है। हार्ट अटैक की वजह से हमारे आपके बीच नहीं रहे, और उम्र तकरीबन 66 साल उम्र रही है इनकी। और सोसाइटी नंबर 110 सूर्य दर्शन सहकारी गिरना संत था। ये बुराई हिंदू, मुस्लिम और क्रिश्चियन स्मशान भूमि है। इनके नाम से एक पीपल का पेड़ भी यहाँ ला के रखा हुआ है, और ये पीपल का पेड़ इनके नाम से यहाँ पर लगेगा। दर्शन बच्चे का नाम है, एक बच्चा और एक बच्ची। नो डाउट कुछ कर नहीं पाए, और एकाएक जो है हमारे आपके बीच नहीं रहे। दुख सबको है। ये मेरी बड़ी माता जी, हकीकत सच्चाई ये है कि करीबन 10-12 साल हुआ, और आज हमारे आपके बीच नहीं रही, और उनके नाम से पीपल का पेड़ ये लगाया गया। और बहुत ही अच्छे लोग हैं यहाँ के लोग। 1959 मध्ये झाला, आणि त्यांचं अकस्मात त्या ठिकाणी निधन झालेलं आहे। चव्हाण कुटुंबात संबंधित असलेले से नातेवाईक, सगळे सोरे, धनमित्र आणि 110 मधील सोसायटी ह्या आम्ही चव्हाण कुटुंबांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत। चव्हाण साहेबांना सांगायचं म्हटल्यानंतर आज आम्ही 1993 पासून ह्या सोसायटीमध्ये रहिवासी आहोत, आणि त्यांचा स्वभाव हा संपूर्ण आम्हाला 110 मध्ये कल्पना आहे, शांत स्वभाव। आणि ते आमच्या कमिटीवरती
कमीत कमी 10-12 वर्षे चिटणीस म्हणून काम, आताही ते चिटणीस म्हणून पदावर आहेत. हा जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यामध्ये आम्ही प्लॉट नंबर 110 मध्ये हे सर्व कुटुंब त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभाग आहोत. ह्या त्यांच्या कुटुंबाला जे काही सहकार्य लागेल ते आमच्या कमिटीकडून नक्कीच मिळेल. त्यांचा जो का पुढचा कार्यक्रम आहे तो कुटुंब जाहीर करतीलच. पण आज हा अकस्मात सकाळी माझ्याबरोबर ते जाऊन आज फिरतायत आणि घरी जाऊन त्यांचं निधन होते. माझ्यासारख्या माणसाला शॉक लागण्यासारखं आहे. तरी बंधनो, त्यांच्या आत्म्यात शांती हो आणि सर्व आमच्या मंडळीकडून त्यांना शेवटची श्रद्धांजली अर्धांजली वाहून माझे 2 शब्द पुरे करतो. जय महाराष्ट्र. राम राम. नमस्कार. कार्यासाठी कोणी गेली नाही. म्हणजे कुठेही असं म्हणजे जाणून नका काही नाही. प्रार्थना करेन या दुःखातून परमेश्वरांनी त्यांच्या कुटुंबियांना बाहेर काढावं आणि त्यांच्या समाजामध्ये अतिशय लोकप्रिय होते. इतके लोकप्रिय होते की सर्व समाज बांधवांना एकत्र आणलं होतं आणि त्या एकत्रितपणाने त्यांनी संस्था त्यातील योगदान दिलं. आज ती संस्था अतिशय पुष्कळ प्रबंध मुंबईभर पसरलेली आहे. अशी जी संस्था आहे चक्रधर, म्हणजे आपण जो याचा अवतार म्हणतो विष्णूचा, तर तशाच प्रकारचं आम्हाला धक्का लागलेलाच आहे. आम्ही समाज बांधव आहोत. पण त्यांचा मुलगा आहे, मुलगी आहे, त्याचे मिसेस आहे, हे एवढे इतके हादरलेले असतील आणि त्यांच्या संस्थामध्ये आम्ही सर्वजण अतिशय हृदयपूर्वक त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी, त्यांना देवाने चांगली साथ देऊ आणि त्यांना ते दुःख सहन करण्याची शक्ती देऊ प्रार्थना करतो. चक्रधर ज्ञाती संस्था मुंबई या संस्थेचा सचिव या नात्याने त्यांच्याशी गेली अनेक वर्ष संस्थेचे काम करत असतात. अनेक संस्थेची कामं असतील, मग ते ऑडिटरकडे जायचं आहे, धर्मादा आयुक्ताचं ऑफिसचं काम आहे किंवा आमच्या मिटिंगच्या संबंधितच आमची जी मासिक बैठक म्हणा या संदर्भात आमचं नेहमी बोलणं व्हायचं. आणि त्यांचं मला इतका हेवा वाटायचा, म्हणजे कधी ते नाही म्हणायचं नाही कुठच्या कामात. म्हणजे एक वेळ मी नाही म्हणत होतो तर म्हणजे काय असतील त्याला कारणं, माझी वैयक्तिक असतील किंवा माझ्या प्रकृतीची असतील, पण ते कधी नाही म्हणायचे नाही. हां चव्हाण साहेब मी येतो असं म्हणून ते मला त्यांचं वैयक्तिक काम करत असताना खूप म्हणजे सहयोग मिळाला. आणि ज्यावेळी सकाळी मी इथं मी राहतो सिद्धार्थनगर बोरिवली ईस्टला, आणि आम्ही कांदिवलीला ड्रीम पार्क आहे ठाकूर विलेजमध्ये, तिथे सकाळी चालायला वगैरे मी सायकलिंग करतो सकाळी 10 किलोमीटर. तर तिथे मी येत असताना मला आमचे मोरगावकर साहेबांचा फोन आला. मी थोडंसं हे झालं एकदम शॉक, म्हणजे इतकं सकाळी कोणी फोन करत नाही. सकाळी इतकी सकाळ नव्हती, म्हणजे 9 वाजून गेले, 9:30 9:15च्या आसपासची गोष्ट आहे. आणि मला म्हणाले मला बातमी समजली. कसली बातमी? तर बातमी म्हणजे अजितदादांची, तर म्हटलं आता जुनी झाली बातमी समजली. मी थोडंसं शॉक झालं, म्हटलं काय झालं? ते म्हणे असं झालं आपले दीपक चव्हाण गेले. काय म्हणतात? तर म्हणजे शॉक लावून गेले आपल्याला. म्हणजे कसं काय, एकतर आपल्या समाजाचं कार्य करत होते आणि गेली 3 वर्ष ते इतकी धावपळ करत होते आपल्या समाजाच्या कामासाठी. म्हणजे धर्मादाय आयुक्ताचं असेल, ऑडिटरकडचं काम असेल, याच्यासाठी खूप धावपळ करत होते. माझ्या सह्या घ्यायला माझ्या घरी यायचे कधी कधी, तर मला जर वेळ नसेल किंवा माझी काही अडचण असेल तर.
आणि ते सह्या घेऊन जायचे. इतका धावपळ करणारा माणूस, चपळ अगदी, आणि अचानक असा आमच्यातनं निघून जातोय. म्हणजे खरंच म्हणजे खूपच त्या परमेश्वराला काय मला कळत नाही, असं अचानक कोणाला असं उचलून घेऊन जावं. म्हणजे खूपच मनाला आणि आपल्या हृदयाला एकदम शॉक देणारी ही बातमी सकाळी कळल्यानंतर मी लगेच घरी आलो. आणि घरी मी मिसेस मला म्हणाल असं असं झालं. काय सांगताय? हो खरंच म्हटलं. तर म्हणे काय, कधी काय? तर म्हटलं अजून ते यायचं आहे, टायमिंग वगैरे कधी काय जायचं. म्हणजे मी थोडासा बसलोय, घरी आलं मी असं बसत नाही, लगेच मी माझं काय असेल का म्हणजे आंघोळ पांघोळ हे सगळ्या गोष्टी आपल्या करण्यासाठी. तर मी थोडं बसलो, काय झालं असं अचानक. बरं आमच्या कानावर गेली 4-5 वर्ष आम्ही एकत्र काम करताना बा कधी बा ह्यानं काहीतरी त्रास आहे. इव्हन माझा त्रास त्यांना माहीत होता, मला असं त्रास होते तसा त्रास होतो, पण त्यांच्या बाबतीत काहीच माहीत पडलं नाही आधी. आणि अचानक म्हटलं एवढं काय झालं. म्हणजे अनाकलनीय अशा गोष्टी ह्या घडल्या आहेत. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला सद्गती देव, त्याप्रमाणे त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची शक्ती आणि बळ देव, अशी मी त्या ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि चक्रधर नाती संस्थेतर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो. 2 मिनिटं फक्त आपण उभे राहूया. हाँ. संतोष कळवटकर